मराठी माझी आई आहे आणि उत्तर भारत माझी मावशी। एक वेळ आई मेली तरी चालेल पण माझी मावशी जगली पाहिजे असं धक्कादायक विधान शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वेंनी केले। एका सभेत बोलताना त्यांनी हे विधान केले। यावर मोठा वाद निर्माण झाला। उत्तर भारतीय मतदारांना खुश करत त्यांची मतं मिळवण्यासाठी त्यांनी हे विधान केले। मुंबईतील टिळक भवन इथं महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली। या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीवर चर्चा करण्यात आली। तर या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते। मातोश्रीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षात अनेकांनी प्रवेश केला। यावेळी ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार टीका केली। एक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय की शिवसेना संपली। शिवसेना कधीच संपू शकत नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। मोहोळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। ऑलिम्पिक निवडणुकीनंतर मोहोळ आणि फडणवीस यांच्यात पहिलीच बैठक झाली। मोहोळ यांनी अतिथीगृहावर दाखल होत फडणवीसांशी चर्चा केली। मुंबईत एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं। एकल महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ मिळवून देण्याची गरज आहे। त्यासाठी प्रत्येक जिल्हा परिषद गटनिहाय विशेष अभियान राबवावं असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले। पालघरमध्ये आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे जोरदार इनकमिंग सध्या शिवसेनेत सुरू आहे। आंबेसरी जिल्हा परिषद गटातील देव नार्ले यांच्यासह शेकडो भाजप शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। मुंबईमधील मंत्रालयात राष्ट्रीय सागरी मत्स्य व्यवसाय जनगणना 2025ला औपचारिक सुरुवात झाली आहे। मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणेंच्या हस्ते या जनगणनेचा शुभारंभ करण्यात आला। देशातीलही 5वी सागरी मत्स्य जनगणना असून ती 3 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर दरम्यान पार पडणार आहे। राज्यातील विरोधी पक्षांनी मांडलेल्या वोट चोरीच्या आरोपांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी समर्थन केलं। अशा प्रकारे मतांची चोरी होता कामा नये याची काळजी निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे। विरोधकांनी उपस्थित केलेल्या शंकांचं निरसन झालं पाहिजे असं रामदास आठवले म्हणाले। हा मोर्चा सत्याचा नव्हता तर पत्त्याचा होता। यापूर्वी ज्यांनी वोट चोरी करून सत्ता मिळवली तेच आज ओरडतायत, परंतु त्यांनी जे उघडकीस आणलंय त्याच्यावर विचार करायला हवा असंही रामदास आठवले म्हणाले। राज्यात महायुतीमध्ये रिपब्लिकन पक्षाला योग्य वाटा मिळाला पाहिजे अशी मागणी रामदास आठवलेंनी व्यक्त केली। ज्या ठिकाणी अनुसूचित जातीचं आरक्षण असेल त्या जागा आम्हाला सोडाव्यात असा आग्रह आहे। तर आगामी निवडणुका आम्ही महायुती म्हणून लढवणार आहोत, पण जिथे युती होणार नाही तिथे आम्ही भाजपसोबत राहणार असल्याचंही आठवलेंनी स्पष्ट केलं। मुंबईतील पवईतल्या रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणी कोर्टात याचिका दाखल केली आहे। फेक एन्काउंटर असल्याचा उल्लेख या याचिकेत करण्यात आला। मुंबई हायकोर्टाने याचिका स्वीकारली आहे। लवकरच याचिकेवर सुनावणी होणार आहे। रोहित आर्य प्रकरणी शिवसेना नेते आणि माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची चौकशी होणार आहे। पोलिसांकडून दीपक केसरकर यांचा जबाब नोंदवला जाणार आहे। घटनेच्या दिवशी पोलिसांनी दीपक केसरकर यांना फोन केला होता। पोलिसांनी दीपक केसरकर यांना रोहित आर्य याच्याशी बोलण्याची विनंती केली होती। या प्रकरणाची आता चौकशी होणार आहे। पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू झाला। यामुळे संतप्त नागरिकांनी आंदोलन केलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आंदोलकांशी संवाद साधला। शरद सोनवणेच्या फोनवरून आंदोलकांशी त्यांनी संवाद साधून आंदोलकांना बैठकीचंही आश्वासन दिलं। जैन मुनी निलेशचंद्र महाराज यांनी 15 दिवसांसाठी उपोषण मागे घेतलं। राहुल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोढा यांच्या मध्यस्थीनं आणि आश्वासनानंतर निलेशचंद्र महाराज यांनी हे आंदोलन मागे घेतलं। कबूतरखान्याबाबत चर्चा करून उद्याच्या कॅबिनेटनंतर मुख्यमंत्र्यांसमोर विषय मांडू असं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलंय। काही दिवसांपूर्वी उद्घाटन झालेल्या नवी मुंबई विमानतळावर नोकर भरतीमध्ये स्थानिकांना डावलल्याचा आरोप मनसेने केला। मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी पत्रकार परिषद घेत संताप व्यक्त केला। स्थानिक मराठी भाषिकांना 80% नोकऱ्या देणाऱ्या धोरणाला हरताळ फासल्याचं मनसेने म्हटलं। माहिती अधिकारातून नोकरी संदर्भातली ही माहिती समोर आली। पालघरमध्ये शालेय गटाच्या मॅरेथॉन स्पर्धेनं सांसद खेल महोत्सवाची दिमागदार सुरुवात झाली। या स्पर्धेत पावसानं हजेरी लावली तरीही 5872 विद्यार्थ्यांनी मॅरेथॉनला प्रतिसाद दिला। 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांवर आता सीसीटीव्हीची नजर असणार आहे। प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही अनिवार्य केला। कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी हा निर्णय घेतला। अंधेरी येथील 7 हिल्स हॉस्पिटल मुंबई महानगरपालिकेने ताब्यात घ्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। दरम्यान भाजपा महायुती सरकारनं मुंबईकरांच्या मागणीची तात्काळ दखल घ्यावी यासाठी 6 नोव्हेंबरला हॉस्पिटलसमोर तीव्र आंदोलन करणार असा इशारा अंधेरी विकास समितीने दिला। जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकर कपातीची लाट उसळली। एआयचा लाखो कर्मचाऱ्यांना फटका बसलाय। 2025 मध्ये तब्बल 1 लाखांहून अधिक कर्मचारी बेरोजगार झाले। 218 कंपन्यांनी नोकर कपात केली आहे।
आगामी निवडणुकीच्या तोंडावर मुंबई महापालिकेची निविदा घाई सुरू आहे. बीएमसीनं रस्ते, पूल, घनकचरा व्यवस्थापन, पर्जन्य जलवाहिन्या विभागांचे प्रकल्प आणि विविध कामांसाठी 2 महिन्यात तब्बल 580 निविदा काढल्या. निवडणूक आचारसंहितेत काम रखडू नयेत यासाठी महापालिकेनं निविदा सत्र राबवलं. विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर प्रकल्पाला बीओटी मॉडेलवर मंजुरी मिळाली. हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून राबवण्यात येणार आहे. आता हा प्रकल्प बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर खासगी विकासकाद्वारे उभारला जाणार आहे. मुंबईतील रहिवाशांनी फेरीवाले हटवण्यासाठी मुंबई महापालिकेला अल्टिमेटम दिला. मुंबईत सर्वच ठिकाणी फेरीवाल्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. मुंबईतील प्रभादेवी पुलाच्या रेल्वेच्या भागातील पाडकामाची तयारी सुरू करण्यात आली. सुरुवातीला मध्य रेल्वेच्या भागातील पाडकाम होणार आहे, तर त्यानंतर पश्चिम रेल्वेच्या भागातील पाडकाम होईल. या कामासाठी 78 दिवस ब्लॉक घेण्यात येणार आहे. कल्याणनगर महामार्गावरील महत्त्वाचा शहाड उड्डाणपूल पुन्हा एकदा अवजड वाहनांसाठी 20 दिवस बंद राहणार आहे. डांबरीकरण आणि दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं वाहतूक पोलीस विभागानं नवीन अधिसूचना जारी केली. त्यामुळे पुन्हा एकदा वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे. मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणात रेल्वे पोलिसांनी 2 रेल्वे इंजिनियर विरोधात गुन्हा दाखल केला. मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान 9 जून 2025 रोजी रेल्वेतून प्रवासी पडून मोठा अपघात झाला. तर या घटनेत 4 जणांचा मृत्यू झालाय, 9 जण जखमी झाले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. ठाण्याच्या मुंब्रामधील खान कंपाऊंडमध्ये अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्यात आली आहे. कारवाईला स्थानिक नागरिकांचा विरोध असल्यामुळे या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. ठाण्यातील दिवा प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या खान कंपाऊंड या शिळफाटा परिसरातील 7 अनधिकृत इमारतींवर कारवाईला सुरुवात झाली आणि न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई केली. यावेळी कारवाईला विरोध करणाऱ्या 10 रहिवाशांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. पालघरमध्ये बेकायदेशीरित्या वृक्षतोड केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. या कारवाईत 1.5 लाखांहून अधिक किमतीचा खैरी जातीचा लाकूड साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करतायत. मुंबईतील हवा समाधानकारक झाली आहे. पावसामुळे मुंबईची हवा स्वच्छ झाली, तर हवेचा दर्जा समाधानकारक श्रेणीत नोंदवण्यात आला. पावसाच्या पाण्यात हवेतील प्रदूषणकारी घटक विरघळतात, त्यामुळे हवेतील प्रदूषणाची पातळी कमी होते. पुन्हा उकाड्यात वाढ झाल्यानं मुंबईकरांची काहिली झाली आहे. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवत होती. दुपारच्या सुमारास वातावरणात उष्णतेसह आर्द्रतेचं प्रमाण वाढल्यानं उकाड्यात भर पडली आहे. पुढचे काही दिवस अशीच परिस्थिती असेल असा अंदाज आहे. पश्चिम रेल्वेच्या शून्य भंगार मोहिमेअंतर्गत भंगाराची विक्री करण्यात आली आहे. तर या मोहिमेअंतर्गत प्रत्येक विभाग, कारखाना आणि कारशेडमधील भंगाराचं साहित्य गोळा करण्यात येतं आणि या भंगार विक्रीतून या आर्थिक वर्षात आतापर्यंत पश्चिम रेल्वेला 302 कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळाला. राज्यात इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी परिवहन विभागानं परवानगी दिली आहे. कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी ओला, उबर आणि रॅपिडो या कंपन्यांना तात्पुरतं परवानेही देण्यात आले. तरीही या कंपन्यांची बाईक टॅक्सी इलेक्ट्रिक ऐवजी पेट्रोलवर ही वाहनं धावत आहेत. सार्वजनिक वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची तरतूद करण्यात येणार आहे. त्यामुळे रिक्षा, टॅक्सी, शाळेच्या बस या वाहनांना स्वतंत्र पार्किंग मिळणार आहे. या संदर्भातील विकास आराखड्यात पार्किंगची आवश्यकता बंधनकारक करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. मुंबईतील भुयारी मेट्रो 3 मार्गिकेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतो. ऑक्टोबर महिन्यात या मार्गिकेवरून 38 लाख प्रवाशांनी प्रवास केला. तर या मार्गिकेवरून दर दिवशी 1,41,000 प्रवासी प्रवास करतात. राष्ट्रीय महामार्गावर एका वर्षात एकापेक्षा जास्त अपघात झाल्यास संबंधित कंत्राटदाराकडून दंड करण्याचा निर्णय घेण्यात आला. रस्ते अपघात आणि मृत्यू रोखण्यासाठी हा निर्णय घेतला. त्यामुळे आता महामार्गावर एकापेक्षा जास्त अपघात झाल्यास कंत्राटदारावर कारवाई होईल. कल्याणनगर रोड शहार पुलावर मोठ्या प्रमाणात खड्ड्याचं साम्राज्य झाले. तर या खड्ड्यांमुळे मालवाहू टेम्पो पलटी झाला. दरम्यान नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत टेम्पो चालक आणि एक लहान मुलाला सुखरूप टेम्पोतून बाहेर काढले. यामध्ये लहान मुलगा किरकोळ दुखापत त्याला झालेली आहे. कल्याण स्टेशन परिसरात हातात कोयता घेऊन राडा घालणाऱ्या मद्यधुंद तरुणांना अटक करण्यात आली. सोशल मीडियावर या तरुणांचा व्हिडिओ व्हायरल झाला. अखेर महात्मा फुले पोलिसांनी दहशत माजवणाऱ्या दोघांना बेड्या ठोकल्या. मराठी मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर येते. ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं वयाच्या 85व्या वर्षी निधन झालंय. त्यांच्या मृत्यूनंतर कलाविश्वात शोककळा पसरली आहे. अनेक कलाकार आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे. बालनाट्य आणि दिव्यांग बालनाट्य स्पर्धांचं आयोजन राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य मार्फतच केलं जाणार आहे. 2025 आणि 26 या वर्षासाठीच्या स्पर्धांमध्ये कोणताही शासनबाह्य संस्थाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हस्तक्षेप नसेल. सांस्कृतिक कार्यानं ही माहिती दिली आहे.